बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत मौजे किनगाव जट्टू गावाला लागूनच श्री संत गजानन महाराज पालखी मार्गावर बीबी ते किनगाव जट्टू रस्त्याच्या बाजूलाच अनेक वर्षांपासून अवैध स्टोन क्रेशर गिट्टी खदानी सुरू आहेत। या स्टोन क्रेशर मशीनी तात्काळ बंद करण्यासाठी अनेकदा लेखी तक्रारी देऊन सुद्धा यावर कारवाई होताना दिसत नाही। या स्टोन क्रेशरच्या धुरीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होत आहेत। स्टोन क्रेशर बाजूला हाकेच्या अंतरावर शाळा आहे। या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून स्टोन क्रेशरच्या धुळीमुळे व डांबराच्या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून संबंधित विभाग मात्र अवैध स्टोन क्रेशरवाल्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। खदान व क्रेशरमुळे नैसर्गिक पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य व दळणवळणास धोका निर्माण झाला आहे। तसेच वन्यजीव याचे मूलस्थान अतिक्रमित केले आहे। तसेच क्रेशर व खदान दगड क्रशिंगमुळे आजूबाजूच्या जागेस व गावकऱ्यांचे विस्तार हक्कास बाधा निर्माण होत आहे। खदान मालकांनी लिहून दिलेल्या अटी शर्तीचे खुलेआम उल्लंघन होत असून सुद्धा अवैधपणे चालणाऱ्या खदानीला संबंधित यंत्रणा पाठीशी घालत असून आता तरी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांनी कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेट्टे, लोणार। मी श्रुती सतीश कास्तोडे। इथे आमच्या शाळेमध्ये म्हणजे साईडला खदान आहे, क्रेशर, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो। म्हणजे डोळ्यांना वगैरे ब्रीथिंगसाठी पण आम्हाला खूप त्रास येतो, त्यामुळे स्लीजिंग होते, शिंका येतात। आणि मी विनंती करते की तहसीलदारांना वगैरे यांना की हे कृपया बंद करावे इथलची खदान। म्हणजे मी ओम गणेश कास्तोडे, मी वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल इथे शिकत आहे। जवळ तिथं प्लॅन्ट आहे। आम्हाला जेवताना इथून ते वाहन जाते, आम्हाला जेवताना इथं लय हे होते, धूळ उडती, त्याच्यानं आमच्या जेवणात अशी धूळन ते उडती। पुन्हा डांबरचा वास येतो, इथं ब्लास्टिंग येतं, तेव्हा आम्हाला बाहेर काढावं लागतं, नाहीतर वर्गात बसल्यावर आम्हाला एखाद्या बारीच भी वाटतं। धन्यवाद। मी योगेश राठोड, राहणार आईस किनगाव जट्टू आईचा तांडा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथे प्रसिद्ध कंस्ट्रक्शन असल्यामुळे आमच्या गावातील भरपूर काही लोकांना त्रास आहे। एक जास्तीत जास्त 1000 ते 1500 लोकांना याचा त्रास आहे। शेतीच्या आजूबाजूला असल्यामुळे आमच्या पिकावरती पण परिणाम होतो। पिकावरती परिणाम होत असल्यामुळे आम्हाला पिकावरचं काही उत्पन्न मिळत नाही। त्वरित बंद करण्यात यावे।